Sometimes all you need is one visit to the temple to reset your soul. That is so true. श्री स्वामी समर्थांचे डोळे भरून दर्शन घेऊन झाल्यानंतर परतीच्या मार्गावर थोडे थांबलो. उसाच्या रसाबरोबरच गाडीवाल्या दादांनी स्वतःहून श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ बद्दल माहिती दिली. असं वाटलं आजचा रविवार अतिशय खास बनून आला आहे. घरी जाण्याची बिलकुल घाई नव्हती. त्या दादांनी सांगितलेल्या या मंदिराचे दर्शन घ्यायचं ठरवलं. मंदिर आमच्या परतीच्या मार्गावरच होतं. JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्यातर्फे हे मंदिर बांधण्यात आले असून मंदिराचा परिसर अतिशय नयनरम्य आहे. या मंदिराची खासियत म्हणजे एकाच परिसरात 5 मंदिरे आहेत. मंदिराच्या सुरुवातीला सुंदर अशी दीपमाळ आहे. मंदिराच्या शृंखलेत पहिल्या क्रमांकावर श्री साईबाबा मंदिर येते. मंदिरात शिरताच शिर्डीला पोहोचल्याचा भास होतो. श्री साईबाबांची सुंदर मूर्ती आपल्या मनात भक्तिभाव जागृत करते. नंतर पुढे श्री मयुरेश्वर गणेश मंदिर आहे. बाप्पाची मूर्ती अतिशय सुबक देखणी आहे. त्यानंतर लगेचच संकटमोचन हनुमान मंदिर आहे. हनुमानाची द्रोणागिरी पर्वत उचललेली अतिशय सुंदर वरदहस्त असलेली मूर्ती भक्तांना नेहमीच अभय देणारी आहे. मग नाढाळेश्वर श्री महादेव मंदिर दरवाजातील नंदी महाराज आपल्याला दर्शन देतात आणि गाभाऱ्यातील शिवलिंगाकडे मन आणि पावले आपोआप धाव घेतात. पुढे आहे श्री भवानी माता मंदिर. अतिशय सुंदर आणि धीरगंभीर रूपातील मातेची मूर्ती भक्तांवर कृपादृष्टी ठेवून मंदिरात विराजमान आहे. सर्व देवांचे मनोमन दर्शन घेऊन मंदिर परिसराचा आम्ही फेरफटका मारला. अतिशय सुंदर अशी रचना, सुबक बगीचे आणि देवतांची सुंदर म्युरल्स ही या मंदिराची खासियत आहे. पार्किंगसाठीची सोय, मोठाले सभागृह, कॅन्टीन इत्यादी सोयींनी युक्त असे सुंदर मंदिर पाहिल्याचा मनोमन खूप आनंद झाला. मंदिराचा अतिशय स्वच्छ आणि सुंदर परिसर मन मोहून टाकणारा आहे. पुन्हा एकदा दर्शनासाठी येण्याचं मनोमन ठरवून आम्ही मग आमच्या परतीचा मार्ग अतिशय शांत चित्ताने पकडला.